आज आपण चिकन चिली कशी करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। हळद, धनिया पावडर, गोडा मसाला, मिरची पावडर, मैदा घेतला आपण 2 मोठे चमचे। त्यानंतर त्याच 2 मोठ्या चमच्याने आपण बारीक रवा घेतलेला आहे आणि तेच 2 चमच्याच्या अंदाजाने आपण दही घेतलेलं आहे। त्यानंतर आलं लसूण पेस्ट, कसुरी मेथी। अशा प्रकारे आपण कांदा चिरून त्याचे एक एक असे पाते काढून घेतलेले आहेत। त्यानंतर ढोबळी मिरचीचे पण आपण अशाच प्रकारे वेगवेगळे भाग करून घेतलेले आहेत ह्या साईजमध्ये। त्यानंतर बारीक चिरलेला लसूण ते आपण मोठ्या 3 पुड्या घेतलेल्या आहेत। जे लसूणचे पाकळे असतात त्याच्यामध्ये आपण हे असे चिरून बारीक घेतलेले आहे करून, आणि एक लिंबू। कोबी अशा प्रकारे आपण उभ्या साईजमध्ये कट करून घेतलाय। त्यानंतर टोमॅटो केचप घेणार आहे आपण आणि सोया सॉस घेणार आहे, आणि चिकनचे अशा प्रकारे आपण पीस करून घेतलेले आहेत चौकोन आकारामध्ये। हे आता आपण 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता प्रथम आपण हे दही सगळं टाकणार आहे, जे 2 चमचे मोठे घेतलं होतं। त्यानंतर मैदा, त्यानंतर बारीक रवा। तुम्ही रव्याच्या ऐवजी ब्रेड क्रम्स सुद्धा घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये वेगळं काय हवं असेल की क्रिस्पीपणा येण्यासाठी तुम्ही कॉर्नफ्लेक्स सुद्धा वापरू शकता। पण मी रव्याचा वापर केलेला आहे कारण की माझ्याकडे आता ब्रेड क्रम्स नाही आहे घरात सध्या अवेलेबल। त्यानंतर आलं लसूण पेस्ट घ्यायची आपण। त्यानंतर सुके मसाले, 1 चमचा हळद, 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा लाल तिखट। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण ह्याचं करू शकता। आणि जो लिंबू घेतला होता आपण तो आपण अर्धा पिळून घेणार आहे। आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेणार आहे। हे मी हाताच्या सहाय्याने मिक्स करते, म्हणजे काय होईल, आपले सगळे मसाले आपल्या चिकनला पीसला व्यवस्थित लागले जातील। आणि हे मिक्स केलं की अर्धा तास हे आपण असंच मुरायला ठेवून द्यायचं आहे बाजूला। आता आपण हे पूर्ण मॅरिनेट करून घेतलेलं आहे। आता हे आपण अर्धा तास असंच झाकून ठेवूया। हे पहा, आता आपलं हे व्यवस्थित अर्धा तास मस्तपैकी मुरून झालेले आहे। आता आपण ते फ्राय करून घेऊया। आता आपण तेल पण आपलं व्यवस्थित तापलेलं आहे। आपण तोपर्यंत तेल तापायला लावलं होतं। आता आपण हे एक एक पीस टाकून फ्राय करून घेऊया। आपले तळणीचे प्रकार असतात ते आपण लोखंडाच्या कढईतच करायचे नेहमी, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे लोखंडाच्या कढईतलं लोह असतं तेही आपल्या शरीराला खूप उपयुक्त असतं। जेवढे बसेल तेवढे आपण तुकडे फ्राय करून घेऊया। वर असताना गॅसची फ्लेम हाय असतानाच आपण ते फ्राय करायचे, बारीक नाही करायची। आता हे बघा, आपण किती व्यवस्थित अलगद हे पलटी होतं ते। अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण ब्राऊन करून घ्यायचे ते पीस, जेणे काय होतं ते आतमध्ये पण व्यवस्थित शिजलं जातं चिकन। आणि तुम्ही जर गॅसची फ्लेम स्लो ठेवली तर हे व्यवस्थित पलटी होत नाही आणि ते चिटकून जातात आपल्या कढईला किंवा पॅनला। हे बघा किती व्यवस्थित निघतात। आता हे दोन्ही साईडनी व्यवस्थित असे क्रिस्पी ब्राऊन करून घेऊया। हे पहा, आता किती व्यवस्थित आपले फ्राय झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपले बाकीचे पीस पण आपण फ्राय करून घेऊया। आता आपण हे चिकन व्यवस्थित फ्राय केलेले आहेत, हे बघा तुम्ही बघू शकता, आणि किती व्यवस्थित झालेत। हे आतून पण पूर्ण शिजले गेले आहेत, गरम आहे ना त्याच्यामुळे। हे पहा, चिली बनवण्यासाठी जी ग्रेव्ही लागते ती आता आपण करून घेऊया। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेऊया। कढई व्यवस्थित गरम झाली की आपण त्यात कढीपत्ता टाकू। कढीपत्ता हा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता। हा मी माझ्या झाडाचाच उगवलेला आहे, टेरिसवर लावलेला आहे मी झाड, त्याचा हा कढीपत्ता आलेला आहे म्हणून मी तो टाकते। आपण लसूण टाकायचं आहे बारीक चिरलेला, खूप सारं लसूण घ्यायचं आहे। चायनीजचे प्रकार असतात ना त्यामध्ये लसूण जर व्यवस्थित असेल ना भरपूर ते खूप छान लागतो, लसणाचा फ्लेवर वेगळाच येतो। आणि लसूण व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे तो ब्राऊन झाला तरी चालेल पण तो व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे तेलामध्ये। बघा, आता आपला लसूण व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे। आता आपण त्यामध्ये जे हे कांद्याचे फोडी करून ठेवलं तर ते ॲड करू। कांदा जरा परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला फक्त शिजू द्यायचा आहे 2 सेकंद, तो पूर्ण आपल्याला ब्राऊन नाही करायचा आहे, पण तो असा खाताना दाताखाली आल्यावर तो खूप छान लागतो त्यामुळे। आणि हे आता तुम्ही बाहेरून मागवता, हॉटेलमध्ये जाता, चिकन चिली मुलं आवडीने खातात। हेच जर तुम्ही तुमच्या घरी बनवलं तर तुमच्या घरच्या तेलामध्ये तुमच्या हाताने तुम्ही केलेलं असतंय, ते व्यवस्थित जरा स्वच्छ धुवून धावून चिकन, किंवा ते मसाले जे तुम्ही वापरता ते तुम्ही बघून आणलेले असतात स्वतः,
त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता नाही आणि मुलंही ते आवडीने खातात. बाहेरचं ते तेल कसं असतं काय आपल्याला काही माहीत नाही, काही नाही. आता हा आपला कांदा बघा व्यवस्थित मऊ झाले, म्हणजे काय शिजलाय. त्यामध्येच आता आपण ढोबळी मिरची पण टाकू. ती पण 2 सेकंदच फक्त परतून घ्यायची. आपल्याला ह्या भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत, तेलामध्येच फ्राय करायच्या. आता आपली ढोबळी मिरची आणि कांदा व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण त्यामध्ये आपले सॉस टाकून घेऊया. सॉसमध्ये काय टाकायचं आहे, आपण पहिले सोया सॉस टाकायचा आहे थोडासा. 1.5 चमचा आपण सोया सॉस टाकलेला आहे. त्याच हिशोबाने आपण 1.5 चमचा टोमॅटो केचप टाकायचं आहे. आपण शेजवान चटणी न टाकता आपण लाल मिरची पावडर टाकणार आहे. ही तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त तिखट प्रमाणे टाकू शकता. आणि आपण थोडासा चाट मसाला टाकणार आहे. मसाला हा कसा ऑप्शनल आहे, तुम्ही जर हवा असेल तर टाकू शकता. आणि कसुरी मेथी ही आपण घरी केलेली आहे. ह्याची रेसिपी मी यूट्यूबवर आधीच पोस्ट केलेली आहे, तुम्ही बघू शकता. बाहेरच्या पॅकेटमध्ये आपण वापरली, ती कधी केलेली असते काय आपल्याला माहीत नाही. त्यामुळे मी ही घरीच करून ठेवलेली आहे उन्हाळ्यामध्ये आणि मी तीच वापरली आता. आता हे मसाले आपण सगळे एकत्र करायचे. ह्यामध्ये आपण अर्धा कप पाणी टाकणार आहे, कारण की खाली करपू नये म्हणून. आता आपण ह्यामध्ये थोडंसं अर्धा कप फक्त पाणी टाकणार आहे. ह्या ग्रेव्हीमध्ये कुठलेही वेगळे मसाले आपल्याला ॲड करायचे नाही आहेत. त्याला आपण एक उकळी काढून घेऊया जरा 1 सेकंद. लगेच होती, त्याला काही वेळ लागत नाही. ह्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ ॲड करणार आहे. आणि आपण जे फ्राय केलं होतं चिकन, त्यामध्ये पण आपण मीठ ॲड केलेलं होतं. त्यामुळे मी आता जास्त मीठ ॲड नाही करणार आहे. पण ह्यात आता चिकनचे पीस टाकून घेऊया. चिकनचे पीस टाकलेत ते आपण फ्राय पूर्ण ह्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित काढून घेऊया. हे बघा, आता आपली चिकन चिली किती व्यवस्थित फ्राय झाली आहे, तुम्ही बघू शकता. ती दिसायलाही किती छान दिसते. फक्त ह्यावर नाही का आता जरा कांदापात हवी होती. माझ्याकडे आता कांदापात अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी टाकत नाही. तुम्ही कांदापात असेल तर नक्की ह्याच्यावर टाकू शकता. बघा, आता आपलं हे व्यवस्थित फ्राय झाली आहे पूर्ण. आपण 2 मिनटं त्याला मसाल्यांमध्ये एकत्र करून घेतलेले. आता आपण ही काढून घेऊ आणि सर्व करून घेऊया. आता बघा, मी याच्यावर तीळ टाकून घेणार आहे. हे तीळ ऑप्शनल आहेत, माझ्या मुली खातात आवडीने म्हणून मी टाकते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. अशा प्रकारे आपली चिकन चिली खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही बघू शकता ही घरच्या साहित्यामध्ये किती व्यवस्थित आणि पटदिशी होणारी कृती आहे. जास्त काही त्याला वेळ लागत नाही आणि खायलाही टेस्टी लागते. मुलं जर अशी संध्याकाळच्या वेळेस जर मागत असतील तर तुम्ही घरी करून त्यांना आवडीने खायला देऊ शकता.